तर इस्रायल, अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे आणि इस्रायलनं आज इराणच्या 500 वर्ष जुन्या गोलेस्टन पॅलेसवर हल्ला केलाय. हल्ल्यामध्ये या पॅलेसचा काही भाग खराब झालेला आहे, मात्र तिथं साठवलेल्या मौल्यवान आणि ऐतिहासिक कलाकृती आधीच सुरक्षितपणे काढून टाकण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्या वाचल्या. इराणची वृत्तसंस्था मेहरनं ही माहिती दिली आहे. गोलेस्टन पॅलेस 16व्या शतकामध्ये सफावीद काळामध्ये बांधला गेला होता. बराच काळ ते इराणच्या राजांचं घर आणि शक्तींचे एक प्रमुख केंद्र म्हणून काम करत होतं. आज ते एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे आणि 2013 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. तर इस्रायलनं आज हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या गुप्तचर मुख्यालयावर एअर स्ट्राईक केला. लेबनॉनच्या बैरूतमध्ये इस्रायली विमानांनी हा एअर स्ट्राईक केलेला आहे आणि हिजबुल्लानं नुकसान या सगळ्यामध्ये इस्रायलची राजधानी तेल अवीववर एअर स्ट्राईक केलेला होता. या हल्ल्यामध्ये इस्रायलचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्यानंतर इस्रायलनं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तर कतारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार कतारनं इराणची 101 क्षेपणास्त्र इंटरसेप्ट केली. कतारच्या संरक्षण खात्यानं ही आकडेवारी जारी केली आहे. कतारच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं 101 क्षेपणास्त्र पाडली. याशिवाय 2 Su-24 फायटर विमानं, 3 क्रूझ क्षेपणास्त्र आणि 39 ड्रोन्स देखील पाडल्याचा दावा करण्यात येतोय. तर इस्रायलनं इराणची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केलाय. यासोबतच इराणी एअर डिफेन्स सिस्टीम वापरणाऱ्या सैनिकांवर देखील इस्रायलनं मिसाईल्स डागले आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. इस्रायलच्या या हल्ल्यामुळे इराणचं मोठं नुकसान झालंय. तर तेहरानवर अमेरिका इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये एक राजनैतिक पोलीस केंद्र आणि सरकारी